आय होप सगळे मजेतच असाल. तर आज तुम्ही विचार करत असाल की मी आता स्कूल ड्रेस का घातलाय. तर आज आहे माझा 9th स्टँडर्डचा रिझल्ट आणि मी तो रिझल्ट आणण्यास चालली आहे. आणि आम्हाला 11 वाजता जायचं होतं, पण मी मम्मीला बोलते की हळू जाऊया कारण का लवकर मार खाण्याची का आवश्यकता आहे. तर आता तुम्ही माझं बॅकग्राऊंड इग्नोर करा कारण का आजही आमच्याकडे कलरचंच काम चालू आहे. तर फ्रेंड्स, आता आम्ही रिझल्ट बघायला निघालो आहे आणि मम्मी काय अशी तयार झाली आहे. जातोय समृद्धीचा रिझल्ट घ्यायला. बघूया आता काय येते रिझल्ट मध्ये. आणि जर कमी मार्क पडले तर काय होईल? मग काय बा फटके. कमी मार्क पडले तर फटके. चांगले मार्क पडले तर काय बरी. तर आता चाललोय आणि बघूया. तर फ्रेंड्स, आता मी घरी आली आहे आणि माझी मम्मी मम्मीच्या समोरच बसली आहे आणि मम्मीच्या हातात माझा रिझल्ट आहे. आता तुम्हाला मी दाखवते की किती पडले तुम्हाला. हा बघा रिझल्ट समृद्धीचा, जो की आता आम्ही आणायला गेलेलो स्कूल मध्ये आणि आता आम्ही घरी आलोय. हे बघा माझा रिझल्ट, मला टोटल 78% पडलेत सेकंड सेमिस्टरला. काय मम्मी, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान मार्क पडलेत. म्हणजे आमच्यासाठी तर खूप छानच आहे. आमचं असं काय हे नसतं बर्डन की खूप मुलांनी 85 काढायला 90 काढायला, असं काय आमचा विचार नसतो. तुम्ही तुमच्या परीने अभ्यास करा, जे मार्क येतील ते आम्हाला चालतील. पण मुलं करतात अभ्यास, त्यांना काही सांगावं लागत नाही की अभ्यास करा किंवा काय. थोडंसं लक्ष ठेवायला लागतं की तुम्ही छान करा, अभ्यास करा, काय करतायत काय नाही त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागतं. कॅमेरा आणि ठेवतो आम्ही लक्ष. पण त्याच्यापर्यंत तिला 78% आता भेटलेले आहेत 9th स्टँडर्डला. तर आम्हाला खूप आवडलेत. तर त्यामुळे मी तिला गिफ्ट दिलेलं आहे कॅडबरीचं बोलल्याप्रमाणे. मी मगाशी बोलली होती ना गाईज की तुला मी चांगले मार्क नाही आले तर फटके देणार आणि चांगले मार्क आले तर कॅडबरी देणार. तर मी तिला हे कॅडबरी देत आहे. ती पण कसली बाहेर दिली, कुठली ते ओरिओ सिल्कची. आता आणि मम्मी तर खूप खुश. पप्पा पण माझं रिझल्ट बघितलं, पप्पांना पण खूप आवडला. तर बोलले की आता 10th मध्ये पण चांगले काढायचे आणि अशी प्रोग्रेस अभ्यास करायचा आहे. भरपूर अभ्यास कर, छान मार्क काढ 10th ला पण. काय आज तुम्हाला माझं रुटीन पण दाखवेल की मी किती वाजता ट्युशनला जाते आणि किती वाजता नाही. आणि आज ट्युशन स्कूलला सुट्टी होती कारण का आमचा रिझल्टचा डे होता, म्हणून आज मी ब्लॉगिंग बनवते आणि माझा रिझल्टचा चांगला आहे, मला पण आवडला. फ्रेंड्स, आता मी चालली आहे ट्युशनला आणि आता मला ग्राफ बुक पण घ्यायची आहे आणि स्टेशनरी पण मी चालली आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलं आज माझी बरोबर मम्मी पण चालली आहे. तर काही स्टेशनरी बंद होती आणि आता मी परत ट्युशनला चालले आणि माझ्या ट्युशन अर्धा तास लांब आहे. तर मी फक्त चालते आणि मम्मी माझ्या मागून हळूहळू घेणार आहे. मम्मी पळते माझ्या बरोबर. आणि हा इकडे आहे ग्राफ बुक, इकडे घेते. तर फ्रेंड्स, आता मी रिफिल आणि ग्राफ बुक घेतली आणि आता मी जाते ट्युशनसाठी. मला उशीर झालाय ऑलरेडी आणि मी फास्ट जातीये. मी एवढी फास्ट चालते पण त्याच्याबरोबर मम्मी पण चालते कारण ती आधी कधी चाललीच नव्हती अशी. आणि बाहेर आल्यावर भारीच वाटतं. तर फ्रेंड्स, आता मी ट्युशनला पोहोचलेली आहे ऑलमोस्ट आणि त्याच्यानंतर मी आल्यावर तुम्हाला दाखवते कारण का तिकडे वरचं अलाउ नसतं दाखवणं तुम्हाला. त्यानंतरच मी तुम्हाला भेटते. तोपर्यंत आता मी ट्युशन जाते आणि ऑलमोस्ट आज 15 मिनिटं मी लवकर पोहोचते ट्युशनमध्ये. जरी मी चालत असते तरी. फ्रेंड्स, मी ट्युशन आली आहे. तुम्हाला माहिती होतं, तुम्हाला सांगितलं होतं ट्युशनचा अवेलेबल नसतं त्यामुळे लांब का पळते. आता बोलले की रिटेक करा. मी रिक्षा झाली थांबलोय. आज दिवस कसं वाटला आपल्याला? खूप भारी. आता मी ट्युशनवरून घरी आलेली आहे आणि आता वाजलेत 8:30 आणि आता मी जेवत आहे. आता मी जेवली आहे आणि आता मी खाते आईस्क्रीम कारण का आज माझा रिझल्ट खूप चांगला आला म्हणून पप्पांनी आईस्क्रीम आणली आहे. We were sparks on quiet streets, two hearts finding